रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून निसर्गाचा आनंद घेत रोहित निवांत उभा होता. इतक्यात मागून आवाज आला, काय गाववालं, निवांत आहे म्हणा. रोहित थोडं दचकला. एकाच गावचे असतील तर अशी हाक देणं परंपराच असते, म्हणून तो विचार करत मागे वळला. समोरचा चेहरा त्याने कधीच पाहिला नव्हता, तरीही रिवाजाप्रमाणे तो म्हणाला, राम राम पाहुणं, कसं काय, बरं आहे ना. समोरचा माणूस लगेच हसत म्हणाला, हे बरं नव्हे रे, आम्ही गाववालं म्हटलं आणि तुम्ही पाहुणं म्हणून परकच केलं की. रोहित गोंधळला, मला समजलंच नाही, तुम्ही या गावचे की दुसऱ्या गावचे. तो माणूस थोडा हसत म्हणाला, म्हणजे काय. रोहित म्हणाला, मी तर इथे कामासाठी राहतो, माझं खरं गाव पुणे आहे. समोरचा माणूस मोठ्याने हसला, असं असेल तर मी ना ह्या गावचा ना त्या गावचा, मी तर परकाच. सरपंचाकडे काम होतं म्हणून आलो होतो. रोहित लगेच म्हणाला, मग तुम्हाला सरपंचाचा पत्ता हवा असेल. तो म्हणाला, पत्ता सांगालच, पण या दुचाकीवरून 2 माणसं जाऊ शकतात ना गाववालं. तरीच म्हटलं, अचानक मी कोणाचा गावाला कसा झालो. चला बसा, सोडतो. आणि हो, नाव आणि गाव सांगाल तर बरं होईल. तो माणूस म्हणाला, मी गणपत. इथून पुढे 2 गाव सोडले की माझं गाव माळवाडी. रोहित थोडा थबकला, काय म्हणालात, माळवाडी. गणपत म्हणाला, हो, ऐकलंय का कधी. रोहित हलकसं हसला आणि म्हणाला, ऐकले म्हणून काय विचारताय गाववालं. गणपत आश्चर्याने, गाववाले म्हणजे. रोहितच्या चेहऱ्यावर हलकी आठवण उमटली. लहानपणी तिथं गेलो होतो, कारण माझं आजोळ तिथंच आहे, म्हणून म्हणालो गाववाले. रोहितच्या त्या एका वाक्याने गणपत काही क्षण शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही दिसत होतं. कुणाचा आजोळ आहे तिथं. गणपतने उत्सुकतेने विचारले. रोहित थोडा आठवत म्हणाला, माझ्या आईचं नाव होतं सुनीता. लहानपणी 2-3 वेळा गेलो होतो, पण नंतर संपर्कच तुटला. गणपतच्या डोळ्यात चमक आली, अरे सुनीताताई, मग तू तर आपलाच झालास रे. मी त्यांच्या शेजारचाच. गणपत काका म्हणायचे मला. रोहितला एकदम धक्का बसला, खरंच, म्हणजे तुम्ही माझ्या आईला ओळखता. ओळखतो काय, लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो. गणपत हसत म्हणाला. दुचाकी पुढे जात होती, पण आता प्रवास वेगळाच वाटत होता. अनोळखी माणूस म्हणून अचानक आपलाच वाटू लागला होता. थोड्या वेळाने रोहित हळू आवाजात म्हणाला, आई गेल्यानंतर सगळं तुटलं, आजोळ, नातं, सगळंच. गणपत काही क्षण शांत राहिला, मग हलक्या आवाजात म्हणाला, नातं कधी तुटत नाही रे, फक्त आपण दूर होतो. रोहितच्या डोळ्यात पाणी आलं. मला पुन्हा एकदा माळवाडीला यायचं आहे. गणपतने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. यायचं नाही रे, यायचंच आहे, कारण तिथे अजूनही तुझं घर आहे, तुझी माणसं आहेत. दुचाकी सरपंचाच्या घराजवळ थांबली, पण रोहितसाठी हा फक्त प्रवास नव्हता, हा पुन्हा एकदा आपल्याकडे परत जाण्याचा मार्ग होता. सरपंचाचे काम आटपून गणपत बाहेर आला. रोहित अजूनही तिथेच उभा होता, जणू काही तो कोणाच्या विचारात हरवला होता. काय रे गाववालं, इतकं शांत का. गणपत हसत म्हणाला. रोहित हलकसं हसला, काही नाही, फक्त आजचा दिवस थोडा वेगळा वाटतोय. गणपत त्याच्याकडे पाहत म्हणाला, वेगळा नाही रे, हा दिवस तुझ्या मुळांशी परत जोडणारा आहे. क्षणभर दोघेही खूप शांत झाले. रोहितने धाडस करून विचारलं, मी मी तुमच्यासोबत माळवाडीला येऊ का. गणपतीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. हा प्रश्न विचारायची गरजच नव्हती रे, चल आत्ताच जाऊया. 2 तासांनी दुचाकी माळवाडीच्या वेशीवर थांबली. रोहितचं हृदय जोरात धडधडत होतं. सगळं काही ओळखीचं असूनही अनोळखी वाटत होतं. गणपत त्याला एका जुन्या घरासमोर घेऊन गेला. हे बघ, तुझा आजोळ. रोहित काही क्षण तसाच उभा राहिला. डोळ्यात नकळत पाणी आलं. इतक्यात घरातून एक म्हातारी बाई बाहेर आली. तिने रोहितकडे बारकाईने पाहिलं. तू सुनीताचा मुलगा का. तिचा आवाज थरथरत होता. रोहितचं हृदय थांबल्यासारखं झालं. तो हळू आवाजात म्हणाला, हो मीच. त्या बाईने त्याला घट्ट मिठी मारली. अरे किती वर्षांनी आलास रे, आम्ही वाटच बघत होतो. रोहितच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागले. माफ करा,
खूप उशीर झाला, ती हसत म्हणाली. उशीर झाला तरी चालतो, पण आपलं माणूस परत आलं हाच आनंद मोठा आहे. त्या दिवशी रोहितला कळलं, नातं कधीच तुटत नाही, ते फक्त आपल्याला पुन्हा सापडायचं असतं. एक साधा गाववाला म्हणणारा आवाज आपल्याला आपल्या मुळांपर्यंत परत घेऊन जातो. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून